नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने मराठा आरक्षण को लेकर फिर से सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि सरकार ने एक बार फिर से मराठा समाज को लॉलीपॉप देने का काम किया है। इसके साथ ही उन्होंने उप मुख्यमंत्री अजित पवार के बयान पर जमकर निशाना साधा है और ये विश्वास व्यक्त किया कि आगामी चुनाव में महाविकास आघाड़ी की ही सत्ता आएगी। की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा नवीन चॉकलेट मराठा समाजाला देण्यासाठी किंवा त्याला लॉलीपॉप म्हणू, लॉलीपॉप हा नवा लॉलीपॉप नव्यानं देण्याचा प्रयत्न आता पुन्हा हे सरकार करत आहे। लॉलीपॉप शिवाय दुसरं काही नाही। सरकारची नियत गरीब मराठा समाजाला देण्याची नाही। ओबीसीच्या गरीब समाजासाठी आम्ही एवढ्या व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी काही विशेष करण्याची यांची मानसिकता नाही। हे बघा, सत्तेसाठी वाटेल ते, हे आत्ताचं सरकार सत्तेसाठी वाटेल ते, त्यांना ना पक्ष, ना विचार, ना आयडियोलॉजी, ना कुठल्याही, मला वाटतं की ना कुठलाही इथिक्स याकडे आहे असं मला दिसत नाही। सत्ता ही यांच्यासाठी सर्वोच्च आहे आणि ज्या लोकांना सत्ता सर्वोच्च वाटते त्यावेळी जनतेला पायदळी तोडण्याचा किंवा हुकुमशाही प्रवृत्ती सुरू होते। आणि मला वाटतं की राज्यामध्ये तुमची सत्ताच येणार नाही तर मुख्यमंत्री कोणाचं काय ठरवत आहे? सत्तेतून बाहेर लोकांनी काढायचं ठरवलं आहे। मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल, महाविकास आघाडीचा होईल, काँग्रेसचा होईल आणि महाविकास आघाडीचा होईल।